हडपसर सय्यदनगर परिसरात राहणाऱ्या अन्सारी कुटुंबात 4 दिवसांपूर्वीच एक विवाह झाला होता। त्यामुळे या नवदाम्पत्यासह घरातील व नातेवाईक लोणावळा येथे फिरण्यासाठी गेले होते। 17 सीटर बस करून येथून गेलेल्या कुटुंबातील 3 मुली, मुलगा व महिला असे 5 जण वाहून गेले आहेत। नवदाम्पत्य यात वाहून गेले होते, मात्र ते वाचले। त्यांची प्रकृती गंभीर असून रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू आहेत। वाहून गेलेल्यांपैकी दोघांचे मृतदेह बाहेर काढले गेले। रात्र झाल्यामुळे शोध कार्य थांबवले असून सोमवारी सकाळी पुन्हा शोध मोहीम सुरू होणार आहे। तळेगाव येथील सरकारी रुग्णालयात शवविच्छेदनासाठी त्यांना नेण्यात आलेले आहे। नूर शाहिस्ता अन्सारी वय वर्ष 35, अमीना आदिल अन्सारी वय वर्ष 13, मारिया अन्सारी वय वर्ष 7, हुमेदा अन्सारी वय वर्ष 6, अदनान अन्सारी वय वर्ष 4 असे सर्वजण हडपसर सय्यदनगर पुणे येथे राहणारे आहेत। त्यांची वाहून गेलेल्यांची ही नावे। येथील पाणी कमी असल्यामुळे ते खडकावर बसले होते। पावसात डोंगर माथ्यावरून मोठा पाऊस पडल्यामुळे हे 5 जण वाहून गेले। ही घटना दुपारी 12:30च्या दरम्यान घडली। या घटनेमध्ये हडपसरमध्ये ही घटना समजताच येथील नागरिकांनी हळहळ व्यक्त केली आहे।